हॅलो एव्हरीवन. आपण आता नेक्स्ट प्रॅक्टिकलकडे वळूयात. प्रॅक्टिकल नंबर 5, मेजर गिअर टूथ इलेमेंट युझिंग गिअर टूथ व्हर्नियर. आता ह्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते आपण एक्झॅक्टली बघूयात. प्रॅक्टिकलचं नेमकं आउटकम काय आहे आणि गिअर टूथची मेजरमेंट कशासाठी लागते ते आपण आज बघणार आहे. प्रॅक्टिकलचं आउटकम इथे बघूया. थेरॉटिकली तुमच्या मॅन्युअलमध्ये पण दिलेलं आहे, ते सगळे केटर एकदा व्यवस्थित वाचा. प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स, रिलेव्हंट प्रोग्राम आउटकम्स हे तुम्हाला थोडंसं पचायला जड जाईल, पण त्यात नेमकं तुम्हाला कळणार आहे की काय आपल्याला ह्या एक्झॅक्ट प्रॅक्टिकल मधून मिळणार आहे. मग त्यातला एक थोडासा अर्क म्हणून मी इथे तुम्हाला 5 नंबरचा पॉईंट दाखवतो. प्रॅक्टिकल आउटकम, मेजर गिअर टूथ इलेमेंट्स युझिंग गिअर टूथ व्हर्नियर. हे आपल्याला काय करायचं आहे, गिअर टूथचे जे काही इलेमेंट्स आहेत ते सगळे आपल्याला गिअर टूथ व्हर्नियरनं आपल्याला मेजर करायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय गिअर टूथ व्हर्नियर, तुम्ही इथं दिसतंय तुम्हाला हे 2 गिअर टूथ व्हर्नियर इथं आहेत. एक ऍक्च्युअली सेट करून ठेवलंय आणि एक अंडर मेंटेनन्स आहे. ते मी तुम्हाला त्याचे थोडेसे पार्ट्स तुम्हाला मी नंतर तुम्हाला दाखवेन. पहिल्यांदा आपण काय करूयात, एक्झॅक्ट ह्याच्यामध्ये कोणकोणते ऑब्झर्वेशन टेबलमध्ये कोणकोणते पॅरामीटर्स आपल्याला बघायचे ते बघूयात. इथे टर्मिनॉलॉजी दिसते तुम्हाला. या टर्मिनॉलॉजीमध्ये तुम्ही बघू शकता ॲडेंडम, डेडेंडम, त्याच्यानंतर स्पेस विड्थ काय आहे, टूथ प्रोफाईल काय दिलंय, त्यानंतर ॲडेंडम सर्कल म्हणजे काय, पिच सर्कल म्हणजे काय, क्लिअरन्स सर्कल कुठला आहे आणि ह्यात नेमकं आपल्याला काय मेजर करायचं आहे हे आता आपण बघणार आहे. इथं तुम्हाला त्याच्यानंतर थोडीशी प्रोसिजर पण दिलेली आहे. या प्रोसिजरमध्ये जे इनपुट टाकायचे आहेत ते इनपुट मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि ही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आपण फॉलो करायची आहे. हे ऍक्च्युली एक भरलेलं मॅन्युअल आहे, चेक केलेलं मॅन्युअल आहे ऑलरेडी. हे प्रॅक्टिकल आपण कंडक्ट करताना त्याच बॅचनी काय केलेलं आहे, हे रिडिंग घेतलेलं आहे. ते रिडिंग घेताना त्यांनी कोणकोणते प्रिकॉशन्स घ्यायला लागतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि इथं तुम्ही बघू शकताय हे सगळे फिल केलेले जे काय तुम्हाला इनपुट दिसतात त्या इनपुट वरून आपल्याला ऑब्झर्वेशन टेबल काय करायचं हा फिल करायचा आहे. इथं तुम्हाला दिसेल की रिडिंग नंबर 1, रिडिंग नंबर 2 आणि त्याचं काढलेलं ऍव्हरेज. ह्यात आपण बघूयात. आता ह्यात तुम्हाला दिसून येईल की सगळ्यात पहिल्यांदा फाइंड द ब्लँक डायमीटर बाय व्हर्नियर कॅलिपर. ओके, आता हा तुम्हाला एक्झॅक्ट गिअरचा ब्लँक दिसतोय. आता गिअर ब्लँक म्हणजे काय, ज्यावेळी याच्यामध्ये कुठलेही टीथ नसतात त्यावेळी हा पूर्ण काय असतो, एक गोल रॉड टाईप स्ट्रक्चर असतो कट केलेला. मग त्याच्यानंतर ह्याला इंडेक्सिंग मेकॅनिझम करून मिलिंग मशीनवरती हे काय करतात, गिअर टूथचं प्रोफाईल याच्यावरती क्रिएट करतात आणि त्याच्यानंतर आपण त्याला काय करतोय, आपल्या रिक्वायर्ड प्रोफाईल प्रमाणे, पिच प्रमाणे आपण त्याला कुठले जे काय त्याचे एक्झाम्पल आहेत किंवा ऍप्लिकेशन्स आहेत त्या ऍप्लिकेशनला आपण त्याला अप्लाय करतो. आता इथं सेम तुम्हाला तसा गिअर दिसतोय. दोघांचे जे मॉड्यूल आहेत ते मॉड्यूल काय वेगळे वेगळे आहेत. त्याचा डायमीटर आणि त्याचं मॉड्यूल हे दोन्ही वेगळे आहेत. आणि ज्यावेळी आपण एक छोटा गिअर आणि एक मोठा गिअर आपण ज्यावेळी मेश करत असतो त्यावेळी त्यांचं मॉड्यूल हे सेम असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला इथं दिसून येईल, हे दिसताना तुम्हाला इथं प्रॉपर असं मेश झालेलं दिसत आहेत, पण त्याच्यामध्ये जे काय त्याचं वर्किंग जे आहे ते फ्लुएंट नाही आहे. म्हणजे कुठेतरी घासतंय, पॉईंट कॉन्टॅक्ट नाहीये, लाईन कॉन्टॅक्ट आहे तो पण सरफेसला जास्त बिअर होतोय. मग हे आपल्याला बघण्यासाठी आपल्याला काय लागतं, त्याची कॉर्डल थिकनेस किती आहे, त्याचं पीच सर्कल डायमीटर किती आहे आणि जी कॉमन नॉर्मल टँजंट पास होऊन जाते ती नेमकी काय. आता इथं तुम्हाला मी तुम्हाला थोडंसं सेक्शन व्ह्यू त्याचा घेऊन दाखवतो. इथं तुम्हाला दिसतंय मी एक 2 लाईन काढतोय. ह्या लाईन मध्ये जो पीच सर्कल मधून पास झालेला जो काय त्याचा थिकनेस आहे, आता इथं त्याचं रफ कन्स्ट्रक्शन मी करेन. इथं बघा हा एक टीथ मी इकडे बाहेर घेतो आणि हा जो काही थिकनेस आहे हा पर्टिक्युलर थिकनेस हा थेरॉटिकल थिकनेस आहे आणि व्हर्च्युअल थिकनेस याला म्हणतात. कारण एक्झॅक्ट आपल्याला तो थिकनेस कुठे घ्यायचा हे माहिती नाहीये. कारण हा जो काही सर्कल पास होतो याच्यातून पीच सर्कल, हा पीच सर्कल पण आपल्याला दिसत नाही. कारण इथं बघा, इथं मध्ये पूर्ण पोकळी आहे. या पोकळीमधून तो कुठून पास होणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये, बरोबर. मग हे करताना आपल्याला काय करायला लागतं, तर या फॉर्म्युलांचा आपल्याला उपयोग करावा लागतो. हे कॅल्क्युलेशन ऑफ पीसीडी इथं दिसतंय तुम्हाला. मग पीसीडी म्हणजे काय, पीच सर्कल डायमीटर. मग ह्या पीच सर्कल डायमीटरला जिथं तुमचा पर्टिक्युलर जो पॉईंट आहे किंवा थिकनेस आहे, ती थिकनेस किंवा ती विड्थ जी आहे ती विड्थ आपण आज काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. आणि ती विड्थ तिथं थेरॉटिकल कॅल्क्युलेशन केलेली तुम्हाला इथं दिसून येईल. फाइंड आउट द थेरॉटिकल व्हॅल्यू ऑफ अ कॉर्डल थिकनेस इथं तुम्हाला दिसते. ओके, ती कॅल्क्युलेट केल्यानंतर गिअर टूथ व्हर्नियरने, हा गिअर टूथ जो व्हर्नियर दिसतोय तुम्हाला, ह्या गिअर टूथ व्हर्नियरने आपण त्याची शहानिशा करायची. म्हणजे काय, प्रॉपर त्याचे ताळा करायचा. म्हणजे इथं जे आलेलं आहे ते इथं बरोबर आपल्याला मिळतं की नाही. ओके, काय काय वेळेला ऑब्झर्वर प्रमाणे रिडिंग बदलू शकतात. काय काय वेळेला टीथ जर आपण व्हॅरी केलं, ह्या टीथ मधून इकडच्या टीथ मध्ये नंबर ऑफ टीथ जर आपण व्हॅरी केले तर सुद्धा काय होऊ शकतं, हे रिडिंग बदलू शकतं. आता आपण एक्झॅक्ट प्रोसेसला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, तर व्हर्नियर कॅलिपर तुम्हाला शिकवलंय पहिल्या प्रॅक्टिकलला सरांनी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की त्याचा लिस्ट काउंट किती आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन वगैरे कसं करायचंय. आता हा व्हर्नियर कॅलिपर
जो 200 mm चा व्हर्नियर कॅलिपर आहे तो यूज करून आपण काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा ओडी फाइंड आउट करतो. इथं बघा ओडी इथं तुम्हाला दिसतोय, म्हणजे हा जो ओडी आहे हा ओडी आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट करायचं. कारण हा लागतो कुठं तर इथं बघा, इथं तुम्हाला दिसतोय ह्या फॉर्म्युल्यामध्ये ओडी टाकायचा आहे. एन म्हणजे नंबर ऑफ टीथ, ते आपण मेजर करायचे आहे आणि ऍक्च्युली ते मेजर केले जो गिअर आपल्याकडे आहे स्टँडर्ड गिअर आहे त्याचे नंबर ऑफ टीथ किती आहेत, 40 आहेत. ओके, ते आपण इथं टाकणार आहे. आता इथं बघा हा जनरली आपण मेजरमेंट करताना सरफेस प्लेटचा वापर केलेला कधीही चांगला. इथं तुम्ही बघू शकता मी काय करतो, एक एक टीथ इकडचं पकडतो आणि बरोबर त्याच्या समोरच्या एका टीथला मी काय करतो ही व्हॅल्यू काढून घेतो. ओके, आणि इथं जे रिडिंग येतील ते ऍज इट इज मी काय करतो तुम्हाला इथे मी दाखवू शकतोय. आता इथं तुम्ही बघू शकताय 75 ला क्रॉस केले त्या लाईननी, झिरोची ही लाईन दिसतीये, ही लाईन काय केली आहे समथिंग 75 च्या पुढे गेले पण 76 च्या काय आहे त्याच्या अलीकडेच आहे. ओके, इथं तुम्ही बघू शकताय. आता इथं जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यूज आपण काय करायचे ऍज इट इज आपण व्हर्नियर कॅलिपर मध्ये आलेली व्हॅल्यू आपण काय केली इथे टाकून घेतली. त्याच्यानंतर काउंट नंबर ऑफ टीथ कॅपिटल एन इथे तुम्हाला दिसतंय. मी काय करतो सगळ्यात पहिल्यांदा एक आयडेंटिकल मार्क इथे करून ठेवतो एका टीथला आणि क्लॉकवाईज किंवा काउंटर क्लॉकवाईज याप्रमाणे तुम्ही काय करा 1 2 3 4 याप्रमाणे नंबर ऑफ 40 टीथ जे आहेत ते तुम्ही काउंट इथे करू शकता. आता इथं 40 असेल, जर तुमचा गिअरचा ब्लँक किंवा स्टँडर्ड बदलला तर तो काय होऊ शकतो त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतो. हे मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. त्यानंतर तुम्ही काय करा पीसीडी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. पीसीडी मध्ये तुम्हाला इथे त्याचा फॉर्म्युला दिलाय एन इंटू ओडी. एन म्हणजे काय नंबर ऑफ टीथ आहेत आणि ओडी म्हणजे जे आपण कॅल्क्युलेट केले व्हर्नियर कॅलिपरनी दॅट इज 76.88. ओके, इथं तुम्ही बघू शकताय त्याची व्हॅल्यू किती आली 73.21. ओके, आता ह्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला n+2 असं दिले म्हणजे 42 इथं त्याची व्हॅल्यू येते आणि जे काही कॅल्क्युलेशन असतील ते कॅल्क्युलेशन तुम्ही इव्हन हे चालू असताना पण करू शकताय. इथं मी तुम्हाला त्याचं सॅम्पल करून दाखवतो. आता इथं बघा पीसीडी याच्यामध्ये तुम्ही एन इंटू ओडी ओके बाय n+2. आता यात तुम्हाला एन किती आहे आपला 40 आहे. त्यानंतर आपण जो ओडी आपण घेतलाय तो 76.88 mm. ओके, आणि बाय किती आहे 42 म्हणजे हे किती आहे 40 आहे आणि प्लस त्याच्यामध्ये आपण काय केलं 2 केलं. त्यानंतर आपली फायनल जी व्हॅल्यू आली पीसीडी म्हणजे पीच सर्कल डायमीटर. आणि हे लक्षात ठेवा कधीही कॅल्क्युलेशन करताना पण तुम्हाला लक्षात येईल आपल्या ओडी पेक्षा आपला पीसीडी काय पाहिजे कमी पाहिजे. ओके, आणि याचं रिझन काय आहे तर जो तुमचा पीसीडी आहे तो तुमच्या टॉप जो फेस आहे किंवा लँड आहे त्याच्यापेक्षा खालीच असतो आणि तो व्हर्च्युअल असतो त्यामुळे तो आपल्याला कधी दिसत नाही, पण तो काय पाहिजे 100% याच्यापेक्षा कमी पाहिजे. इथं कमी आलेली व्हॅल्यू ती बघू शकता तुम्ही 73.21 mm. ओके, आता ही कॅरी फॉरवर्ड करून आपण पुढे जायचं आहे. कॅल्क्युलेट मॉड्यूल, आपल्याला जो मॉड्यूल लागणार आहे हा मॉड्यूल काढायचा कशासाठी तर जनरली तुम्ही कुठेही बाजारात गेला स्टँडर्ड गिअर जर तुम्हाला पाहिजे असेल तर 2 गिअर मेश करताना त्याचा डायमीटर किंवा नंबर ऑफ टीथ हे बघत नाहीत तर काय बघतात मॉड्यूल बघतात. आता हा मॉड्यूल काढायचा फॉर्म्युला इथे तुम्हाला दिलेला आहे पीसीडी पीच सर्कल डायमीटर अपॉन नंबर ऑफ टीथ. ओके, हे काढल्यानंतर तुम्हाला काय मिळेल 1.83. ओके, आता जनरली 1.83 ही काय अशी स्टँडर्ड व्हॅल्यू नाही आहे, पण जे काही येईल ते तुम्ही काय करायचं ह्याच्यामध्ये पुट करायचं आणि हा आला mm मध्ये. ओके, त्याच्यानंतर इथे दिलंय तुम्हाला सेट द कॉर्डल डेप्थ म्हणजे त्याला ॲडेंडम म्हणतात स्मॉल डी ऑन अ व्हर्टिकल साइड ऑफ गिअर टूथ व्हर्नियर. ओके, आता व्हर्टिकल साइड कुठली आणि काय आता मी तुम्हाला गिअर टूथ व्हर्नियर इंट्रोड्यूस करतोय. इकडे बघा हा एक गिअर टूथ व्हर्नियर आहे जो आपण वापरणार आहे. आता कसा डिसमेंटल होतोय हा त्याचा हॉरिझॉन्टल स्लाइड आहे आणि ही त्याची व्हर्टिकल स्लाइड आहे. इथे तुम्ही बघू शकताय हे बघा इथं तुम्हाला टोटल जी रीच आहे याची ती 80 mm आहे म्हणजे 8 सेंटीमीटर पर्यंत तुम्ही हे वापरू शकता. आणि इथं जी तुम्हाला सेम रीच आहे ती हॉरिझॉन्टल रीच आहे ती तुम्हाला इथे 10 mm ची दिलेली आहे. म्हणजे एवढ्या थिकनेसचा सुद्धा जरी तुमचा हा असेल गिअर टूथ असेल तर त्याचं विड्थ आणि त्याची डेप्थ तुम्ही काय करू शकता मेजर करू शकताय. मग आता ही झाली तुमची क्रॉस स्लाइड आणि ही तुमची काय झाली व्हर्टिकल स्लाइड. आता क्रॉस स्लाइडला आपल्याला थिकनेस मेजर करायचे पण ह्याचा वापर कशासाठी करायचा आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे. ऍक्च्युली जेव्हा आपण डेप्थ बघतो डेप्थ म्हणजे काय इथं तुम्हाला एक सिंगल मी गिअर टूथ दाखवतोय. ओके, आता ह्या फेस वरती हा जो आपला व्हर्नियरचा जो फेस आहे तो आपण काय करायचा इथं रेस्ट करायचा. म्हणजे असं सपोज तुम्ही हे करा की इथं आपली बरोबर ही फेस तिथं काय आहे बरोबर त्याच्यावरती लँड केली आहे आणि इथून बरोबर पर्टिक्युलर ही आपली एक फर्स्ट जॉ असेल आणि आपली जी सेकंड जॉ आहे ती आपली बरोबर कुठं असणार आहे इथं असणार आहे.
म्हणजे हे जे टोटल रिडिंग जे आहे हे टोटल रिडिंग आपण कुठून घेणार आहे, ह्या सेंटर पासून घेणार आहे. मग त्यावेळी तुमचा हा जो काय वरचा जो काय तुमचा हा स्लाइड आहे, ही स्लाइड मस्ट ह्याच्यावरती काय पाहिजे, प्रॉपर रेस्ट पाहिजे. मग आता हे रेस्ट करण्यासाठी काहीतरी याची अपवर्ड मुवमेंट द्यायला पाहिजे ना, मग ती काहीतरी न घेता कॅल्क्युलेट करूनच घ्यायची आहे. मग ते कॅल्क्युलेशन आपल्याला काय करायचं आहे, इथं दिलंय बघा. 5व्या नंबरच्या स्टेपला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की सेट द कॉर्डल डेप्थ ऑन द व्हर्टिकल साइड ऑफ गिअर टूथ व्हर्नियर. आता ही त्याची व्हर्टिकल साइड आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काय सेट करायचं आहे, तर कॅल्क्युलेशन आपण केलंय एन इंटू एम. मगाशी आपण कॅल्क्युलेट केलाय 1.83 आलाय. ओके, बाय 2 ब्रॅकेट कम्प्लीट. बॉक्स ब्रॅकेट मध्ये तुम्हाला काय केलंय 1 प्लस 2 बाय एन ब्रॅकेट कम्प्लीट मायनस कॉस 90 अपॉन एन. आणि हा जो काय फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युलामध्ये जर प्रॉपर व्हॅल्यूज टाकल्या, आता एन माहिती आहे आपल्याला, याच्यामधला एम माहिती आहे, ह्या व्हॅल्यूज जर आपण टाकल्या तर आपल्याला काय मिळेल, ते जे आपल्याला डी मिळणार आहे. ओके, जी काय डेप्थ मिळणार आहे, डेप्थ दॅट इज 1.85 mm. आता मला सांगा 1.5 mm म्हणजे हे काय झालं, ऑड झालं. आणि आपण जे व्हर्नियर कॅलिपर वरती ज्या काय आपण मेजरमेंट घेतोय त्या ऑब्व्हियसली काय असतात, त्या सगळ्या इव्हन असतात. मग आपल्याला काय करायला पाहिजे, व्हर्नियर कॅलिपर लाईकवाईज आपल्याला सेट करायला पाहिजे ना वरती. मग मी घेताना काय करणार, अप्पर साइड घेणार आणि ती काय असेल 1.86 mm असेल. बरोबर. आता हे कसं आलं तर 1.86 म्हणजे काय आपण हे केलं, कारण जो मल्टिप्लायर आहे हा इव्हन आहे. बरोबर. त्यामुळं ज्या काय तुमच्या फायनल रिडिंग येतील त्या सगळ्या इव्हन येणार आहे. मी म्हणून काय करतो इथं 1 प्लस, आता हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, मेन स्केल रिडिंग प्लस एलसी इंटू व्हर्नियर स्केल रिडिंग. आता व्हर्नियर स्केल रिडिंग आपण इथे 43 ला कसं सेट करायचं हे तुम्हाला आता माहिती असेल, त्यात आपण जास्त वेळ घालवायला नको. 1.86 mm आणि फायनल रिडिंग आपलं काय आलं 1 प्लस 43 गुणिले 2 असं जर आपण केलं तर 86 येणार आहे. तेच काय केलं आपण, ह्या पॉईंट काय केलं, सरकवलं इकडं आणि 86 mm घेतलं. सो द फायनल व्हॅल्यू विल बिकम डी इज इक्वल टू 1.86. म्हणजे अप्रॉक्सिमेट असं म्हटलं तरी चालेल आणि तेच आपल्याला ह्याच्यावरती सेट करायचं. ओके, आता मी ह्या व्हर्नियर वरती ती व्हॅल्यू परफेक्ट सेट करून घेतलेली आहे आणि आता मला फक्त काय करायचं आहे, फक्त ही हॉरिझॉन्टल जी स्लाइड आहे ती स्लाइड मला काय करायची आहे, फक्त बदलायची आहे. मी इथं तुम्ही बघू शकताय, हे बघा बरोबर 1 च्या पुढे गेलेला आहे. ओके, हा 1 च्या पुढे गेलाय पण दोन मॅच केलं नाहीये त्यांनी. ओके, म्हणजे तो 1 च्या पुढे आहे पण 2 च्या पुढे नाहीये, म्हणजे अलीकडे आहे 2 च्या, म्हणजे तो किती आहे 1.9 किंवा 1.68 असावा. ओके, हे पूर्ण तुम्हाला झूम करून दिसणार नाहीये, त्यामुळं यातली जी 43वी जी लाईन आहे, 43 म्हणजे कुठली आली 8.123 म्हणजे बरोबर ही कुठली आहे, हे 40 आलं. 8 म्हणजे 40, 8 म्हणजे 40. एक डिव्हिजन किती हे करतं, कंटेन करतं 5 लाईन्स 0 to 1 मध्ये. ओके, मग ह्या किती झाल्या 43 लाईन्स झाल्या आणि ती बरोबर मी इथं मॅच केली. ओके, आणि हे काय केलं मी इथं व्हर्टिकलला सेट करून ठेवलं आणि हे मी काय केलं परमनंट लॉक करून ठेवलं. ठीक आहे. आता हे रिडिंग घेताना मी रॅन्डमली एखादा टीथ काय करेन, सिलेक्ट करेन, त्याच्या टॉप लँड वरती मी काय करेन, माझा हा आता थोडस आपण हे प्रॉपरली हे करूया. ही जी काही टीथ आहे ह्या टीथ वरती मी काय करेन, बरोबर इथं सेट करून घेऊया. आणि हे बघा, म्हणजे मी वरची कुठलीच मुवमेंट करत नाहीये, फक्त मी हॉरिझॉन्टल स्लाइड्स, मला फक्त आय एम ओनली कन्सर्न विथ हॉरिझॉन्टल स्लाइड्स अँड आय एम गेटिंग दिस व्हॅल्यू बाय ऍडजस्टिंग दिस हॉरिझॉन्टल स्लाइड अँड डायरेक्टली यू कॅन गेट द रिडिंग्स. आता हे रिडिंग घेताना तुम्ही बघा प्रॉपर तुमच्या दोन्ही ज्या जॉज आहेत त्या पर्टिक्युलर मॅच झालेत का नाही, किंवा आता हे थोडंसं अवघड पडतंय हॉरिझॉन्टल घेताना. मी काय करतो इथं या टॉप लँड वरती हे करून एक सिंगल व्यवस्थित एकच टीथ मी काय करतो इथं घेतोय आणि ह्यात तुम्ही बघू शकताय त्याची व्हॅल्यू आता आपल्याला काढायची आहे. इथं बघा 0 पासून 1 2 पुढे आहे पण 3 ला मॅच नाही आहे परफेक्ट. मग ते कुठे मॅच होत आहे तेच आपल्याला बघायचं आहे. ह्यातली कुठली लाईन परफेक्ट मॅच होतीये तुम्हाला हे दिसणार नाही ऍक्च्युली, पण मी प्रयत्न करेन सांगायचा. इथं बघा 1 च्या पुढे आहे, 2 च्या पुढे आहे, पण 3 ला परफेक्ट मॅच नाहीये. ओके, 3 च्या थोडंसं अलीकडे आहे, म्हणजे ते मे बी 2.90 पण असेल किंवा 80 पण असेल. मी काय करतो थोडंसं याला झूम करून आपण बघूयात.
आणि हे केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की प्रॉपर इथं बघा, इथं बरोबर आपल्याला काय करेल, इथं हे दिसते बघा व्हॅल्यू, बरोबर. इथं तुम्हाला हे 8 ला परफेक्ट मॅच झाले. 8 म्हणजे किती झाले, 40 लाईन्स झाले या, बरोबर. म्हणजे मेन रिडिंग किती आहे, 2 आहे. ओके, आणि हे किती झालं, बरोबर 40 झालं. 40 किंवा पुढच्या पण लाईन्स तुम्ही चेक करू शकताय. ऍक्च्युली परफेक्ट कुठली मॅच आहे ती मी तुम्हाला बघून सांगेन. परफेक्ट मॅच इथं तुम्हाला दिसते ती बरोबर 8चीच लाईन आहे, म्हणजे ती काय 40 आहे. ओके, आता इथं रिडिंग घ्या तुम्ही. हे तुमचं झालं, हे आपण इथं 1.85 घेतलं, हे सेट केलं. आता काय दिलं बघा, इन्सर्ट द जॉ ऑफ कॅलिपर ऑन द टूथ टू बी मेजर. ओके, म्हणजे हा आपला जॉ पण इन्सर्ट केला, मगाशी मी प्रोसिजर दाखवली. ऍडजस्ट द हॉरिझॉन्टल व्हर्नियर साइड बाय द फाईन ऍडजस्टमेंट स्क्रू सो दॅट द जॉ जस्ट टच टू द टूथ. ओके, त्याच्यानंतर रिडिंग रीड द हॉरिझॉन्टल व्हर्नियर स्लाइड. आपण हे करू शकतो, इथं बघू शकतो, इथं बघा 2.87. आता कसं काढलाय, तर इथं थेरॉटिकली फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला. थेरॉटिकल पहिल्यांदा आपण काढून घेऊयात आणि मग त्यानंतर आपण चेक करूयात. एन म्हणजे काय झाला तुमचा नंबर ऑफ टीथ. त्याच्यानंतर एम स्मॉल एम इथे दिसतं तुम्हाला, मॉड्यूल आहे. आणि त्याच्यानंतर साइन इन ब्रॅकेट 90/n. ही व्हॅल्यू आपली किती आली, 2.87. आता आपल्याला काय चेक करायचं आहे, हे 2.87 जे थेरॉटिकल आलेलं आहे ते प्रॅक्टिकली बरोबर येतं का. आता मी मगाशी घेतलेलं रिडिंग तुम्हाला परत एकदा मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून दाखवतो. मेन स्केल रिडिंग किती आहे, 2 आहे. ओके, प्लस इन ब्रॅकेट एलसी किती आहे, 0.02. आणि इंटू त्याला आपण काय करूयात, मगाशी 40 आले ना ते, बरोबर का. मग ते काय झालं, आपण काय घेतलं 40 mm. सो 2 प्लस किती झाले, 80 झाले. म्हणजे किती झाले, 0.80. बरोबर, म्हणजे फायनल रिडिंग आपलं किती आलं, 2.80 mm. आता थेरॉटिकल जर तुम्ही बघितलात तर ती व्हॅल्यू किती आली आहे, 2.87 mm आलेली आहे. ओके, ते इथे तुम्ही बघू शकताय. 2.87 ला आपण काय चेक केलं, तर 2.88 म्हणजे हे काय नियर बाय व्हॅल्यू, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही थोडंसं डेव्हिएशन बघितलं तर ते 0.07 mm इतकं आहे. ओके, मग हे ऑपरेटर टू ऑपरेटर व्हॅरी होऊ शकतात किंवा मेजरिंग कंडिशन्स व्हॅरी होऊ शकतात. कसंही म्हणजे हे एरर्स कशा इंड्यूस होतात हे कळू शकत नाही. मग आता हे काय काय वेळेला प्रोसिजर पण फॉल्टी असू शकते, बऱ्याच गोष्टी आहेत. आता हे ह्याचं जे काय जे आपण डायरेक्ट कन्क्लुजनला न उतरता आपल्याला काय करायला लागणार आहे, तर इथं तुम्ही बघू शकता, इथं पण दुसरं रिडिंग जे आलेलं आहे ते 2.80 आले, पहिलं एक 2.76 आलेलं आहे, बरोबर. मग याचं ऍव्हरेज काढायचं आपल्याला. त्यामुळे आपण काय करायचं, टीथ नंबर 1 ला ऑपरेटर बदलू शकतो आपण, किंवा तुमच्याच जर बॅच केला तर तुम्ही त्या बॅच मध्ये तुम्ही एकदा घ्यायचं, तुमच्या मित्रांना एकदा द्यायचं करायला, म्हणजे ऑपरेटर बदलला आणि तिची काय मेथड आहे ती पण आपण बदलली. तसंच टीथ नंबर 2, आता मी काय करतो, तो मगाशी कुठला गिअर घेतलाय, गिअर टूथ घेतलाय मला माहिती नाहीये, रॅन्डमली मी काय करतो, हे व्हॅरी करतो. आणि ह्यात मी काय करू शकतोय, इथं बघा परत मी ही स्लाइड काय करू शकतोय, फिरवून याला आपण परत ऍडजस्ट करू शकतोय. वरची टॉप मी हे केली नाहीये, म्हणजे ती आहे अशी त्याच रिडिंगला, म्हणजे कुठल्या रिडिंगला 1.86 ला परफेक्टली काय ती हॉरिझॉन्टल व्हर्टिकली त्याला आपण काय केलेलं आहे, फर्म करून ठेवलंय. आता इथं मात्र मी काय करतो, याला परत आपण एक दुसरी रिडिंग घेऊ शकतो. व्हर्टिकल रॅन्डमली मी असं गोल फिरवून याच्यावरती ठेवतो. ह्या स्लाइड्स तुम्हाला व्हॅरी करण्यासाठी त्या लूज कराव्या लागतील. इथं बघू, कुठलंही येऊ दे एखादी टीथ, डझंट मॅटर. इथं बघा, इथं पण तुम्हाला दिसतंय की आता हे पूर्ण परत प्रोसिजर घेण्यापेक्षा इथं तुम्हाला दिसेल की ही जी काय व्हॅल्यू इथे तुम्हाला आलेली दिसते ती 3 एक्झिड करत नाहीये, बरोबर. म्हणजे काय, मला पुन्हा तेच सांगायचं की ही व्हॅल्यू नियर टू द 2.9 किंवा 2.8765 व्हॉट एव्हर जे काय असेल ते तिथं ही व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे काय, आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते कॅल्क्युलेशन आपलं काय असणार आहे, व्यवस्थित असणार आहे आणि ते परफेक्ट असणार आहे. मग आता तुम्हाला काय करायला लागेल, हे परम्युटेशन कॉम्बिनेशन तुम्हाला फिक्स करायला लागेल. टीथ नंबर 2 ऑपरेटर नंबर 1, टीथ नंबर 2 ऑपरेटर नंबर 2, टीथ नंबर 2 ऑपरेटर नंबर 3, असे तुम्हाला हे बंच ऑफ रिडिंग्स घ्यायला लागतील आणि त्याचा ऍव्हरेज काढायला लागेल. ओके, हे होतं म्हणजे गिअर टूथ मेजरमेंट कशी करायची आणि त्याची पूर्ण प्रोसिजर. आणि त्याच्यानंतर आपण रिझल्ट जे आहेत ते आपण काय केलं, कसे केले, किंवा रिझल्ट मध्ये काय तुम्हाला मेजर डेव्हिएशन्स काय वाटले ते तुम्ही रिझल्ट मध्ये लिहू शकताय. आणि कन्क्लुजन मध्ये तुम्ही फायनली काय कन्क्लूड केलं की ऑपरेटर बदलला किंवा इन्स्ट्रुमेंट बदललं किंवा मेथड बदलली तर मेजर डेव्हिएशन्स काय येऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये काय एरर येऊ शकतात हे कन्क्लुजन मध्ये तुम्ही लिहिलं तर चालेल. आणि बाकीचे जे काही तुमचे डिटेल्स असतील
ते तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती शेअर केले जातील आणि तुम्हाला जे हे ऑब्झर्वेशन टेबल वगैरे लिहायचे आहेत त्याचे फोटो काढून तुम्हाला पाठवले जातील. आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला पिंग करू शकता. थँक्यू.